रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ मुरुडमध्ये भव्य रॅली आणि रिपाईचा मेळावा। रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ मुरुडमध्ये भव्य प्रचार रॅली काढण्यात आली। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुरुड तालुका यांच्या वतीने उमेदवार सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ मेळावा घेण्यात आला। या मेळाव्यात उपस्थित रिपाई पदाधिकारी भीम अनुयायी यांनी मोठ्या संख्येने मेळाव्यास हजेरी लावून सुनील तटकरे यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी मुरुडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभे राहण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल आभारही मानण्यात आले। तर सुनील तटकरे यांनी देखील मुरुडसह संपूर्ण मतदारसंघाचा शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, रोजगार यावर सर्वांगीण शाश्वत विकास करण्याची ग्वाही दिली। यावेळी सुनील तटकरे, आमदार महेंद्र थोरवे, ॲडव्होकेट महेश मोहिते, रिपाई पदाधिकारी बबन शिंदे, सुनील सप्रे आदींसह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। आता मोदी साहेबांनी सांगितलं की विरोधी उमेदवार गीते साहेबांचं कुठेच काय दिसत नाहीये। छोट्या छोट्या सभा होतात, भावनिक त्याचं भाषण केलं जातं आणि मग आघाडीच्या माध्यमातून लोकांना चुकीचं गाईडलाईन केलं जातं। आम्ही जर कामात स्वरूपात राहिलो, खरं तुमच्या योगदानानं जेव्हा मला तुम्ही आमदार केलाय, मग पहिली 2 वर्ष कोरोनासारख्या महामारीमध्ये गेल्यानंतर 2.5 वर्षामध्ये खऱ्या तरी आम्ही सगळे मिळून खरं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जो विकास साधला तो आपल्या डोळ्यासमोर निश्चित आहे। आणि देशाने आपल्याला रिपब्लिक ऑफ इंडिया, प्रजासत्ताक भारत, प्रजासत्ताक याचा अर्थ काय? जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं इंग्लिश स्वराज्याचं राज्य होतं ते भोसल्यांचं राज्य नव्हतं, इंग्रजांचं राज्य। प्रजासत्ताक याचा अर्थ प्रजेची सत्ता। डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होतं प्रजेची सत्ता। प्रजा कोण? या देशामध्ये राहणारा प्रत्येक नागरिक ही माझी प्रजा आहे हे मानण्याचं मोठं फलक त्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवला आणि त्याच्यातून देश एकत्र झाला। महिलांच्या संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था याचा अर्थ असा आहे की पाश्चात्य देशामध्ये मूलभूत लोकांनाच मतदानाचा अधिकार आहे, पण तुमच्या आणि माझ्या देशामध्ये या देशातले सर्वाधिक श्रीमंत असलेले उद्योगपती गौतम अदानी असतील, मुकेश अंबानी असतील, यांच्या मताचं मूल्य जेवढं आहे तेवढं ते यामध्ये मुरुडच्या खेड्यापाटीमध्ये राहणाऱ्या बांधव आणि भगिनींचं ते समान करण्याचं भावना